गुड इव्हनिंग स्टुडंट्स. मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता चौथीचा ऑनलाईन क्लास घेत आहोत. ध्येय अकॅडमी आय एम विनर या अंतर्गत आज आपला इयत्ता चौथीचा गणितचं लेक्चर आहे. ह्याच्यामध्ये आपण सम व विषम संख्या आता तुम्हाला पहिली दुसरी व तिसरी मध्ये सम संख्या व विषम संख्या आपल्याला माहितीच आहे, पण त्याच्या पुढचं ते समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या, वर्ग संख्या याची माहिती तुम्हाला आज मी पुन्हा एकदा इथं करून देणार आहे. तर बघा, तर आपल्याला माहिती आहे की 1 3 मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला फक्त 1 व 3 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो. ज्या संख्येला 1 व 3 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो. त्याच्यामध्ये 1 व 3 ने कोणकोणत्या संख्येला भाग जातो, तर त्याच्यामध्ये आणि मूळ संख्या म्हणजे काय, ज्या कोणत्याही पाड्यात नसतात त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. उदाहरणार्थ मूळ संख्या कोणकोणत्या आहेत बघा. मूळ संख्या 2 4, 4 ही समसंख्या आहे. 2 3 5 7 11 13 17 या आपल्याला मूळ संख्येची ओळख झालेलीच आहे. मग मूळ संख्या बघा, तर त्याच्यानंतर ह्या मूळ संख्या असतात ज्या काय आहे, ज्या संख्यांना 1 व 3 ने पूर्ण भाग जातो किंवा ज्या कोणत्याही पाड्यात, शक्यतो मूळ संख्या कोणत्याही पाड्यात नसतात त्यांना आपण मूळ संख्या असे म्हणतो. ज्या कोणत्याही पाड्यात नसतात त्यांना मूळ संख्या असे म्हणतात. त्याच्यानंतर येतं संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला ती संख्या व 1 या व्यतिरिक्त, ती संख्या व 1 या व्यतिरिक्त अन्य काही संख्यांनी भाग जातो त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतात. एक ती संख्या 1 व अजून काही संख्यांना भाग जातो त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतात. उदाहरण म्हणजे काय, ती संख्या इतर सगळ्या पाड्यात पाहिजे आपल्याला. त्याच्यामध्ये आता 4, फॉर एक्झाम्पल 4 कोणकोणत्या पाड्यात आहेत, त्याचे विभाज्य कोणकोणते पडतात बघा. 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 1 म्हणजे 4, 4 1 4, 2 गुणिले 2 बेदुनी 4 म्हणजे 4 च्या 2 ह्याच्या पाड्यात आहे. त्याच्यानंतर 6, 3 दोन्ही 6, 2 त्रिक 6 आणि 6 1 6 अशा प्रकारे. त्याच्यानंतर 8, 2 चौक 8, 4 दुनी 8, 8 के 8 म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत, ह्या असू दे किंवा 12 ही संख्या असू दे, त्याचे विभाजक सुद्धा एकापेक्षा जास्त असतात त्याला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. ज्याचे विभाजक कसे असतात, एकापेक्षा जास्त असतात त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या असे म्हणतो. त्याच्यानंतर समसंख्या. समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 या संख्या असतात. 2 4 6 8 या संख्या असतात त्यांना आपण काय म्हणतो, तर समसंख्या असे म्हणतो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 या संख्या असतात त्याला आपण काय म्हणतो, तर समसंख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये 78 88 108 512 ह्या सगळ्या काय आहेत, समसंख्या आहेत. त्याच्यानंतर आपल्या विषम संख्या. विषम संख्या, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, आता 1 ही संख्या सम सुद्धा नाही आणि विषम मूळ पण नाही आणि संयुक्त सुद्धा नाही आहे. म्हणजेच काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3
5, 7 किंवा 9 या संख्या असतात त्याला आपण विषम संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ बघा, 349, 4501, 799 या जर संख्या बघितल्या तर या सर्व विषम संख्या आहेत. आता हे जे मी दिलेलं आहे मूळ संख्या, संयुक्त संख्या, सम संख्या आणि विषम संख्या. त्याच्यानंतर येतात वर्ग संख्या. वर्ग संख्या म्हणजे काय? त्या संख्येने त्या संख्येला गुणणे म्हणजेच वर्ग संख्या होय. आता वर्गसंख्या आपल्या तिसरीला सुद्धा झालेली आहे. त्या संख्येने त्या संख्येला गुणणे म्हणजे 12 गुणिले 12 किती येणार? 144. 9 गुणिले 9 बरोबर 81. त्याच्यानंतर बघा 13 गुणिले 13 169. म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे म्हणजे काय? तर वर्ग काढणे. 20 गुणिले 20 बरोबर 400. मग वर्ग संख्या आपण लिहिताना कसे लिहितो? फॉर एक्झाम्पल 13 चा वर्ग 169, 14 चा वर्ग 196. अशा प्रकारे आपण ह्या वर्ग संख्या लिहितोय. दिलेल्या जो चार्ट तुम्हाला दिलेला आहे, जे चार्ट दिलेले आहेत ते तुम्ही काय करायचे आहेत, आहे तसे तुम्ही वहीमध्ये आता उतरून घ्यायचं आहे. एक 2 मिनिटं. त्याच्यानंतर आपण 1 ते 100 मध्ये किती वर्गसंख्या आहेत हे आता आपण शिकूया. बघा, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सम संख्या, विषम संख्या आणि वर्ग संख्या दिलेल्या आहेत. आता पुढे बघा, पुढचा चार्ट. तर सम संख्या आणि विषम संख्या 1 ते 100 किंवा 1 ते 10 मध्ये एकूण किती संख्या आहेत हे आपण बघायचं आहे. अंक बघा, इथं अंकचे चार्ट काढणार आहे. एकूण सम संख्या, एकूण एकूण बघायचे आहेत आपल्याला विषम संख्या. त्याच्यामध्ये एकूण विषम संख्या, तर याच्यामध्ये एक अंकी, दोन अंकी, तीन अंकी
4 अंकी, 5 अंकी, बघा. तर दिलेल्या चार्ट मध्ये आपल्याला एकूण एक अंकी समसंख्या किती आहेत आता आपण बघूया. एकूण एकूण एक अंकी समसंख्या. एक अंकी समसंख्या मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतात त्या सर्व समसंख्या असतात. तर त्याच्यामध्ये एकूण बघा एक अंकी समसंख्या किती आहेत. एक अंकी समसंख्या आहेत एकूण 4. कोणकोणत्या बघा. 2, 4, 6, 8 या एकूण एक अंकी समसंख्या एकूण 4 आहे. तर ह्याच्यानंतर येतं दोन अंकी. एकूण दोन अंकी समसंख्या किती आहेत. 45. दोन अंकी समसंख्या किती आहेत तर 45 आहेत. त्या तुम्ही आता स्वतः लिहून काढायचे आहेत. दोन अंकी समसंख्या कुठून चालू होतात तर 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32 या सगळ्या ज्या आहेत त्या एकूण दोन अंकी समसंख्या 45 आहेत. तीन अंकी समसंख्या 450 आहेत. पुढे तुम्ही करायचं आहे 100, 102, 103, 104, 105, 105 नाही 104, 106, 108, 110 या. त्याच्यानंतर चार अंकी समसंख्या 4500 आहेत. चार अंकी समसंख्या किती आहेत 4500 आहेत. त्याच्यानंतर पाच अंकी समसंख्या 45 आता 1000 आहेत. 4500 ह्या चार अंकी. 5000 बघितलं तर 45,000 आहेत. त्याच्यानंतर सहा अंकी जर बघितलं तर 4,50,000 आहेत. 4,50,000 एकूण सहा अंकी समसंख्या आहेत. तर बघा परत एकदा बघा फळ्यावर एक अंकी समसंख्या 4, दोन अंकी 45, तीन अंकी 450, चार अंकी 4500, पाच अंकी त्याच्यामध्ये 45,000 आणि सहा अंकी येतात ते 45 लाख अशा येतात. मग आपल्याला एकूण विषम संख्या. तर एकूण विषम संख्या किती आहेत बघा. एक ही आहे विषम संख्या. एक नंतर 3, 5, 7 आणि 9. मग एकूण एक अंकी विषम संख्या किती झाल्या तर एकूण एक अंकी विषम संख्या झाल्या 5. एकूण एक अंकी विषम संख्या किती झालेल्या आहेत 5. त्याचप्रमाणे एकूण दोन अंकी विषम संख्या आहेत 45. तीन अंकी विषम संख्या आहेत 450. चार अंकी विषम संख्या आहेत 4500. पाच अंकी विषम संख्या आहेत 45,000 आणि त्याच्यानंतर सहा अंकी विषम संख्या आहेत 4,50,000. अशा प्रकारे आपण काय करायचे आहे हे गणित समसंख्या एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या काय करायच्या आहेत लक्षात ठेवायच्या आहेत. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा दोन अंकी समसंख्यांची बेरीज बघा. दोन अंकी सम संख्यांची बेरीज वजाबाकी दोन अंकी समसंख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार समसंख्याच असते. बघा दोन अंकी समसंख्यांची बेरीज करूया. आता दोन अंकी समसंख्या घ्या 38 अधिक 38, 8 आणि 8 16, 4 1, 3 आणि 3 1 7. तर एकक स्थानी 6 आहे. मग दोन अंकी समसंख्यांची बेरीज ही समसंख्याच असते. दोन अंकी विषम समसंख्यांची वजाबाकी करूया. वजा 38 सोपी आहे. 40 वजा 38 याचं उत्तर येतं 2. म्हणजे दोन अंकी समसंख्यांची वजाबाकी सुद्धा समसंख्या येते गुणाकार.
तर याच्यामध्ये 2 अंकी किंवा 1 अंकी संख्यांचा गुणाकार करून बघूया. 10 गुणिले 2 20. आलं लक्षात? 10 गुणिले 2 किती आलेला आहे? 20 आलेला आहे. म्हणजे 2 अंकी सम संख्यांची बेरीज गुणाकार वजाबाकी किंवा गुणाकार काय येते? सम संख्या येते. काय ते? सम संख्या आहे. त्याच्यानंतर 2 अंकी विषम संख्यांची बेरीज वजाबाकी सम संख्या असते. आणि गुणाकार ही विषम संख्या असते. गुणाकार काय असते? विषम संख्या असते. बघा 2 अंकी विषम संख्यांची बेरीज वजाबाकी सम संख्या असते, तर गुणाकार विषम संख्या असते. बघा 2 अंकी विषम संख्या घेऊया तिथं 17 अधिक 13. तर ह्यांची बेरीज करूया. 7 आणि 3 10, हातचलाला 1, बेरीज झाली 3. बरोबर आहे. 2 अंकी विषम संख्यांची बेरीज सम संख्या येते. तर 2 अंकी विषम संख्यांची वजाबाकी करूया. 37 वजा 33. तर 7 मध्ये 3 गेले 4 उरतात. वजाबाकी करायची आहे. 3 वजा 3 0. म्हणजे ते सुद्धा आपल्याला बरोबर आहे. 2 अंकी विषम संख्यांची वजाबाकी जर अशा पद्धतीने केली तर ती काय येते? सम संख्या येते. आता राहिली काय? 2 अंकी विषम संख्यांचा गुणाकार करूया. 2 अंकी विषम संख्यांचा गुणाकार. याच्यामध्ये बघा विषम संख्या घेऊया तिथं आपण 15 गुणिले 3 घेऊया. 3 15, हातचालाला 1, 3 1 3 आणि 1 4, 45 आले. 3 15, हातचालाला 3 1 3 आणि 1 4, एकूण किती आले उत्तर? तर 45 आले. म्हणजे 2 अंकी विषम संख्यांचा गुणाकार हा विषम संख्या येतो, हे लक्षात ठेवा. 2 अंकी विषम संख्यांचा गुणाकार काय येतो? विषम संख्या येतो. पुढे बघा, हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे. गुणाकार लिहून घ्या. गुणाकार हा विषम संख्या येतो. विषम संख्या येतो. हा चार्ट जरा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. एकूण सम संख्या, 1 अंकी सम संख्या 4, 2 अंकी सम संख्या आहेत 45, 3 अंकी आहे 450, 4 अंकी आहेत 4500, 5 अंकी आहेत 45000. एकूण विषम संख्या आहेत 5. त्याच्यामध्ये एकूण 2 अंकी विषम संख्या आहेत 45, 3 अंकी विषम संख्या आहे 450, 4 अंकी विषम संख्या आहे 4500 आणि 5 अंकी विषम संख्या आहेत 45000. तर सगळ्यात महत्वाचं हे घटक. त्याच्यामध्ये 2 अंकी सम संख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार हा सम संख्या येते. 2 अंकी विषम संख्येची बेरीज वजाबाकी ही काय येते? 2 अंकी विषम संख्येची बेरीज
मी तुम्हाला ती करून दाखवलेली आहे. ती काय ते समसंख्याच असते. गुणाकार हा विषम संख्या असते, हे लिहून घेऊ शकता. या पद्धतीने मी तुम्हाला गणित सुद्धा करून दाखवलेली आहेत. पण पुढे गणित बघूया. ह्याच्यावर आधारित गणित जी आहेत ती तर 24 नंतर येणारी 24 नंतर येणारी 6वी विषम संख्या कोणती? 24 नंतर येणारी 6वी विषम संख्या कोणती, असा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये प्रश्न नीट वाचा. 24 ही एक समसंख्या आहे, तर 24 नंतर येणारी 6वी विषम संख्या कोणती? दिलेल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? समसंख्या विचार दिलेली आहे, ती पण 24 समसंख्या आहे आणि आपल्याला विचारलेली आहे ती विषम संख्या विचारलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? दिलेली विषम संख्या आणि विचारलेली विषम संख्या गुणिले 2 वजा 1. तर दिलेली विषम संख्या, हे सूत्र आहे, दिलेली विषम संख्या, दिलेली विषम संख्या, त्याच्यानंतर आधी सूत्र आपल्याला दिलेलं आहे विचारलेली विषम संख्या, विचारलेली विषम संख्या, त्याच्यानंतर गुणिले 2 वजा 1, गुणिले 2 वजा 1. बघा, दिलेली विषम संख्या किती आहे? 24. दिलेली विषम संख्या आहे 24. आधी विचारलेली विषम संख्या म्हणजे 24 नंतर येणारी 6वी विषम संख्या विचारली. 24 नंतर येणारी 6वी विषम संख्या म्हणजे विचारलेली विषम संख्या कोणती आहे? 6वी. गुणिले 2 करायचं आहे आणि त्याच्यामध्ये वजा 1 करायचं. तर आपल्याला सूत्र आहे, त्या सूत्रानुसार आता 24 अधिक, आता पहिल्यांदा आपल्याला कंसातील क्रिया करताना गुणाकार करायचा असतो. 6 गुणी 12, 12 वजा 1, 12 वजा 1 आपल्याला करायचं. ह्याच्यामध्ये पर्याय सुद्धा आपल्याला दिलेले आहेत बघा. पहिला पर्याय 33, दुसरा 36, तिसरा पर्याय आहे त्याच्यामध्ये 35 आणि चौथा पर्याय आहे 40. तर 24 अधिक 6 गुणिले 2 वजा 1. मग आता आपण काय केली? पहिल्यांदा भागुबेव या पद्धतीने पहिल्यांदा गुणाकार करून घ्यायचं. कंसातील क्रिया करताना पहिल्यांदा गुणाकार करायचा असतो. मग 6 गुणिले 12 वजा 1, 24 अधिक कंसात 12 वजा 1 11. मग 24 अधिक 11
उत्तर किती आलेलं आहे बघा. ज्या मुलांना आडव्या पद्धतीने जमत नाही त्यांनी उभ्या पद्धतीने बेरीज करा. आणि 5 2 आणि 1 3 याचं उत्तर किती आलेलं आहे तर 35 आलेलं आहे. 35 24 अधिक 11 बरोबर 35. आता 35 आपल्या ऑप्शन मध्ये किती नंबरला आहे तर 30 36 35 आणि 40. त्याच्यामध्ये 35 हे 3 नंबरला आहे. तर 3 नंबरच्या पर्यायाला आपल्याला काय करायचं आहे गोल करायचंय. समजा समसंख्या दिली असेल आणि आपल्याला जर विषम संख्या काढायची असेल तर 24 नंतर येणारी 6वी विषम संख्या कोणती. बऱ्याच मुलांना जर ह्या पद्धतीने जर गणित समजलं नसेल त्या मुलांनी डायरेक्ट तुम्ही 24 नंतर संख्या लिहू शकताय. 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 अशा संख्या लिहायच्या. ज्या मुलांना अशा पद्धतीने विषम संख्या काढायला जमणार नाही त्या मुलांनी अशा पद्धतीने काढायची आहे. त्यामुळे आपल्याला बरेच परफेक्ट चुकणार नाही. आता 24 नंतर 6वी विषम संख्या म्हटलेला आहे. मग ही 24 नंतर 25 ही पहिली विषम संख्या आहे. 27 ही दुसरी विषम संख्या आहे. 29 ही तिसरी आहे. 31 ही चौथी आहे. 33 ही 5वी आहे आणि 35 ही 6वी विषम संख्या आहे. बघा ह्याच्या पद्धतीने जरी आपण अशा पद्धतीने जरी केलं तरी आपल्याला काय येतं हे बरोबर विषम संख्या येते. म्हणजे 24 25 26 27 अशा संख्या सुद्धा मुलांनी लिहून घेतला तरी चालेल. मग 24 नंतर पहिली विषम संख्या कोणती येते 25. दुसरी कोणती येते 26 ही समसंख्या आहे. दुसरी येते 27 27 ही दुसरी येते. 28 ही समसंख्या आहे. 29 ही तिसरी. त्याच्यानंतर मधल्या ज्या संख्या येतात आपण ज्या काढलेल्या आहेत त्या सगळ्या कशा आहेत समसंख्या आहेत. म्हणून आपल्याला काय करायचं एक संख्या एक सोडून आपल्याला इथं काय आलेली आहे विषम संख्या आलेली आहे. 25 27 29 31 33 35 आणि 37. मग बरोबर आपली 5वी विषम संख्या कोणती आलेली आहे तर 35 आलेली आहे. आणि 7वी विषम संख्या कोणती आलेली आहे तर 37 आलेली आहे. आलं लक्षात. अशा प्रकारे हे गणित सोडवायचं आहे. 1-2 मिनिटं वेळ देणार आहे. ह्या 2 मिनिटाच्या वेळामध्ये दोन्ही पद्धतीने हे तुम्ही गणित करू शकता. हा महत्वाचा घटक आहे. एकदम अशा प्रकारे तुम्ही या दोन्ही पद्धतीने या गणित केला तरी चालतो. ही पद्धत ज्या मुलांना ही पद्धत सोपी जाते त्यांनी डायरेक्ट संख्या लिहून विषम संख्या करतात. ज्या मुलांना गणिती पद्धत क्रिया करणार आहे त्यांनी अशा पद्धतीनं काढू शकता. पुढचं गणित 25 च्या मागील 5वी समसंख्या कोणती. 25 या संख्येच्या मागील या संख्येच्या मागील 5वी समसंख्या. पाचवी समसंख्या कोणती. आता 25 ही विषम संख्या आहे आणि 5वी मागील काय विचारलेली आहे तर 5वी मागील समसंख्या विचारलेली आहे. तर दिलेली समसंख्या आता याचं कसं काढायचं. दिलेली समसंख्या दिलेली समसंख्या अधिक बघा ह्याच ह्या पद्धतीमध्ये वेगळ्या पद्धतीने सूत्र वापरून आपण करायचं आहे. दिलेली समसंख्या वजा विचारलेली समसंख्या. विचारलेली समसंख्या गुणिले
2 करायचंय, गुणिले आपण इथं काय करायचं आहे, 2 करायचं आहे. दिलेली समसंख्या किती आहे याच्यामध्ये, 25 आहे, वजा विचारलेली समसंख्या किती आहे, आता 25 विचारलेली समसंख्या 5 गुणिले 2, 25 वजा 10, 5 गुणिले 2 10, पहिल्यांदा कंसातील क्रिया करायची, मग 25 वजा 10 करायचं आहे. तर याच्यामध्ये 25 वजा 10, तर याच्यामध्ये इथं संख्या आहे ती 50 आहे. 50च्या संख्येच्या मागील 5वी समसंख्या कोणती, दिलेली संख्या 50 आहे. आता 5 गुणिले 10, तर 50 वजा 10 याच्यामध्ये 40 येते. आपण मगाशी 25 संख्या घेतली होती, आपण 25च्या मागील 5वी सुद्धा समसंख्या कशी काढू शकतो, 25 24 23 22 21 20, त्यानंतर उलट्या संख्या लिहिता येईल, 8 19 18 17 16, अशा पद्धतीने सुद्धा आपण मागील काढू शकतो. 25च्या मागील जर 5वी समसंख्या बघा, आता ही एक समसंख्या आहे, 1 2 3 4 5 16 येते बघा. 25च्या मागील समसंख्या कोणती येते, 16 येते. आता इथं 50 घेतलेला, आता 50च्या मागील 5वी समसंख्या विचारलेला आहे. आता 50 49 48 47 46 45 44 43 42 41 40 आणि 39 इथपर्यंत घेऊया. मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की 50च्या मागील 5वी समसंख्या, मग आपण उलट्या पद्धतीने जायची, ही पहिली 1 2 3 4 आणि 5वी कोणती येते, 5 येते. म्हणजे ह्या पद्धतीने जरी तुम्ही नाही काढला तरी अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीनं आपल्याला काय करता येते, मागची व पुढची दिलेली समसंख्या व विषम संख्या काढता येते. हे दोन्ही पद्धती आता तुम्ही लक्षात ठेवू शकताय. आता ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने अजून प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्ही सोडवायचे. परत एक प्रश्न आहे बघा, 36 ही कोणत्या कोणत्या संख्येची वर्ग संख्या आहे, 36 ही कोणत्या, बघा कोणत्या संख्येची वर्ग संख्या आहे. बघा ऑप्शन नंबर 1 4 6 8 3. तर आपल्याला काय करायचं, प्रत्येक वर्ग संख्येचा वर्ग काढायचा आहे. 4 चा वर्ग 16, 6 चा 36, 8 चा 64 आणि 3 चा 9. तर अशा प्रकारे तुम्ही काय करता, दिलेल्या संख्यांचा तुम्ही
वर्ग काढायचा आणि मग त्यानुसार काढायचा. जर 36 आपल्याला 6चा वर्ग 36 आला म्हणून ऑप्शन नंबर 2 मध्ये तुम्ही याची वर्गसंख्या लिहिली तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला काय आहे, घटक क्रमांक 5 सम विषम मूळ संख्या संयुक्त संख्या वर्ग संख्या यांची ओळख आपल्याला सराव प्रश्न नमुना प्रश्न दिलेले आहेत ते आपण वहीमध्ये सोडवायचे आहेत. खालीलपैकी आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न होता, खालीलपैकी मूळ संख्या नसणारा पर्याय कोणता. तर मूळ संख्या नसणारा विचारलेला आहे. बरीच मुलं काय करतात, मूळ संख्या पटकन पहिल्यांदाच दिलेली आहे मूळ संख्या 11, मग करा ही पहिला उत्तर लिहिलं. पण प्रश्न काय दिलेला आहे की मूळ संख्या नसणारा पर्याय. पर्याय क्रमांक 1 आहे 11, 2 आहे 13, 3 आहे 5 आणि 4 आहे 9. ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, 9 संख्या सोडून इतर सर्व पर्यायातील काय आहेत, मूळ संख्या आहेत म्हणजे पाड्यातील संख्या आहेत. मग 9 हा पर्याय काय येणार आहे, मूळ संख्या नसणारा पर्याय क्रमांक कोणता येणार आहे, 9 येणार आहे. खालीलपैकी कोणती संयुक्त संख्या नाही असं प्रश्न विचारलेला आहे. तर नाही संयुक्त संख्यामध्ये 15 पहिला पर्याय आहे, दुसरा 25 आहे, तिसरा 7 आहे, चौथा आहे 12. तर वरील दिलेल्या प्रश्नामध्ये 12, 15, 25 संख्यांना अनुक्रमे 2, 3, 5 अशा संख्यांनी पूर्ण भाग जातो, मात्र 7 या संख्येला भाग जातोय म्हणून 7 ही संख्या काय आहे, संयुक्त संख्या नाही. आणि 7 ही कोणत्या पाढ्यामध्ये सुद्धा संख्या दिलेली नाहीये. त्यामुळे याच्यामध्ये काय येणार आहे, आपण काय करायचं आहे, संख्या शोधायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेले आहेत बघा, स्वाध्यायामध्ये प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. आता यापैकी बरेच तुम्हाला मी समसंख्या किती आहेत, मूळ संख्या किती आहेत, विषम संख्या किती आहेत, हे सगळं आता तुम्हाला मी काय केलेल्या घटकातून शिकवलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत त्या काढून त्यांची बेरीज तुम्हाला करायची आहे. 1 ते 50 मध्ये कोणत्या समसंख्या आहेत, कोणत्या मूळ संख्या आहेत, कोणत्या संयुक्त संख्या आहेत, या सुद्धा तुम्हाला काढून त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे की किती मूळ संख्या आहेत त्या तुम्हाला काढायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, समसंख्या विषम संख्या मूळ संख्या यावर जो आज मी घटक शिकवला त्याच्यावर आधारित तुम्ही काय करायचं आहे, प्रश्न हे सोडवायचे आहेत. आणि स्वाध्याय त्याचा वहीमध्ये काय करायचंय, लिहायचंय. आलं लक्षात सगळ्यांच्या. आपण आज इथं इयत्ता 4थी लाईव्ह क्लास गणितचा घेतलेला आहे. तर तुम्ही दिलेला स्वाध्याय घरी व्यवस्थित कंप्लीट करायचं. ओके, थँक्यू.